ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल। भारतीय वायुदलाने ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडले, तर भारतीय वायुदलाची ही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे। योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल असं वायुदलाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी अजिंक्य भातांब्रेकर आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे अशी भारतीय वायुदलाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे। अगदी खरे कृपा, एकीकडे भारतीय वायुदलानेही आपली अधिकृत प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून एक निवेदन जारी करून सांगितलेली आहे की अजूनही ऑपरेशन सिंदूर हे सुरूच आहे, अजूनही संपलेलं नाही। योग्य वेळेला योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचं सुद्धा या एकंदरीत निवेदनामध्ये स्पष्टपणे सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे शस्त्रसंधी जरी दोन्ही देशांमध्ये म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेली असली तरी कुठेतरी सजगता, सतर्कता, सावधानता बाळगण्याच्या अनुषंगाने भारतीय वायुदल सज्ज असल्याचं एकंदरीतच या त्यांच्या निवेदनामधून दिसतंय। आणि ज्या घडामोडी सध्या घडतायत नवी दिल्लीमध्ये, वॉशिंग्टन DC मध्ये, इस्लामाबादमध्ये, या तीन महत्त्वाच्या शहरांमध्ये घडत असलेल्या, राजधानीच्या शहरांमध्ये घडत असलेल्या घडामोडींच्या अनुषंगाने सुद्धा पुढे काय नेमकं होईल याबद्दलची साशंकता व्यक्त होतीये। त्यामुळे कदाचित वायुदलाची सज्जता याच अनुषंगाने असल्याचं बोललं जात आहे। कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं सुद्धा वायुदलानं यावेळेला स्पष्टपणे सांगितलंय। एकीकडे वायुदलाचं हे निवेदन समोर येत असलेलं आपल्याला पाहायला जरी मिळत असलं तरी तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू आहे। ज्या बैठकीला तीनही सेना दलांचे प्रमुख आहेत। CDS अनिल चौहान देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित आहेत। सोबतच आपल्याला माहिती आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील आहेत। त्यामुळे या उच्चस्तरीय बैठकीमध्ये काल ज्या घडामोडी घडल्या त्या घडामोडींच्या अनुषंगाने चर्चा होतीये। शस्त्रसंधीचा जरी निर्णय झालेला असला तरी शस्त्रसंधी झालेल्या घडामोडींनंतर पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा आगळीक करण्यात आलेली होती। सीमावर्ती भाग जे आहेत भारताचे, या भागांना लक्ष करण्याचा प्रयत्न झालेला होता। या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगाने पाकिस्तानवर कितपत विश्वास ठेवायचा किंवा झालेल्या या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर पाकिस्तान खरंच या शस्त्रसंधीला जागेल का, घेतलेल्या निर्णयांवर पाकिस्तानच्या अनुषंगाने विश्वास ठेवायचा का, या सगळ्या दृष्टीने या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याचं समजतंय। आणि सोबतच ज्या पद्धतीने वायुदलानं आता स्पष्ट केलंय की ऑपरेशन सिंदूर काही अजून संपलेलं नाही, अजूनही सुरूच आहे। कदाचित या बैठकीमध्ये त्याबद्दल सुद्धा सविस्तररित्या चर्चा होत असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे गेले 2 तास ही बैठक सुरू आहे। बैठकीच्या नंतर काय नेमका तपशील समोर येतो त्यानंतरच कदाचित याबद्दल आणखी जास्त काहीतरी भाष्य करणं सहज सोपं होऊ शकेल। पण 2 तास ही बैठक सुरू आहे। बैठक अत्यंत महत्त्वाची आहे असंच दिसतंय। बैठकीनंतर काही महत्त्वाचा तपशील समोर येतो का आपण लक्ष ठेवून असूया। निश्चितच अजिंक्य, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।